कालपासून महाराष्ट्रामध्ये एनआयएची कारवाई सुरू आहे आणि एनआयए पथक 24 तास उलटूनही अजूनही अमरावतीतच आहे। काल ताब्यात घेतलेल्या युवकाला नोटीस देऊन रात्री उशिरा सोडण्यात आलं अशी माहिती कळतेय। आज 11 वाजता युवकाला पुन्हा उपस्थित राहण्यास सांगितले आहे। अमरावतीमध्ये संशयित युवकाची काल दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। प्रणय, एनआयएची आजही पडताळणी आणि चौकशी सुरू आहे का? नक्की पूर्वी काल सकाळी 4 वाजता एका युवकाला अमरावती शहरातील छायानगरमधून एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतला आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि रात्री उशिरा त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे आणि आज सकाळी परत 11 वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे। एनआयएची टीम अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे। अमरावतीमध्ये एनआयएला जी चौकशी करायची आहे ती अजूनही सुरूच आहे। किती दिवस चौकशी चालणार हे अजून आपल्याला एनआयए पथकाकडून काही सांगण्यात आलेलं नाही, परंतु सूत्रांकडून जी माहिती मिळालेली की ज्या युवकाला काल ताब्यात घेतलं तो युवक नेमका कसा जुळलेला आहे आणि कोणाकोणाच्या संपर्कात आहे हे एनआयएला शोधून काढायचं आहे। त्यामुळे एनआयएच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत दिवसभर काल त्या युवकाची चौकशी केली आणि त्याला रात्री त्याच्या कुटुंबाला बोलवण्यात आले होते पोलीस स्टेशन राजापेठमध्ये आणि त्या कुटुंबाला घेऊन आणि त्या युवकाला घेऊन एनआयएचं पथक अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले आणि जी आपल्याला माहिती मिळाली की त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले आणि आज परत त्याला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये 11 वाजता बोलवण्यात आलेले। त्यामुळे एनआयएचं पथक अजूनही अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे आणि आज 11 वाजता परत चौकशीला प्रारंभ होणार आहे आणि या चौकशीत आता काय समोर येईल हे आता आपल्याला पाहावं लागेल। पूर्वी धन्यवाद प्रणय, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडतंय याची माहिती आम्ही तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।